नमस्कार, आपल्या न्यू रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी आलू पराठा। तर म्हणून आपण प्रेशर कुकरमध्ये पहिले आलू टाकले, त्यात पाणी टाकले आणि मीठ टाकले आणि त्याला 3 विसल येईपर्यंत चांगलं बॉईल करून घ्यायचं आहे आणि मग आलूला थंड करून घ्यायचं आहे आणि मग आलू थंड झाले की त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे। आलूच्या पराठ्याला बाइंडिंग चांगलं आलं पाहिजे म्हणून आपल्याला आधी हे आलू चांगले मॅश करून घ्यायचे व्यवस्थित। तुम्ही बघू शकता। सर्वात आधी टाकायचं आहे आपल्याला कांदा बारीक चिरलेली मिरची 2 किंवा 3 टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, जास्त टाकायची जेणेकरून छान हिरवा कलर पण दिसेल। आणि गरम मसाला टाकायचा आहे, चाट मसाला टाकायचा आहे, नंतर हळद पावडर टाकायची आहे, मिरची पावडर टाकायची आहे, लाल मिरची पावडर, मग आपल्याला धणेपूड टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यात बडीशेप पण टाकायची आहे आणि ओवा टाकायचा आहे। याने पराठ्याला छान टेस्ट येईल। आणि ऑलरेडी मी हे सारण बनवायच्या आधी गव्हाच्या पिठाचा गोळा बनवून ठेवलेला जेणेकरून त्याला रेस्ट मिळेल आणि मस्त तो मऊ गोळा बनेल। म्हणून आता तुम्ही बघू शकता मस्त मऊ झाला आहे आणि त्याला मस्त नीट करायचं आहे। गव्हाच्या पिठाचा गोळा मस्त मऊ झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता गव्हाच्या पिठाचा हा एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची छोटी पुरीसारखी बनवायची आणि त्यात हे बटाट्याचं सारण टाकायचं आहे आणि कडा एकत्र करत आणायचे आहे आणि सारण व्यवस्थित बंद करायचं आहे। जेवढा गव्हाच्या पिठाचा गोळा मऊसूत असेल ना तेवढाच पराठा लवकर लाटला जाईल आणि फाटणार नाही। ही टीप आहे तुमच्यासाठी। जेवढा गोळा हाताने मोठा करता येत असेल तेवढा करायचा आणि नंतर थोडं कोरडं पीठ लावून हलक्या हाताने पसरवायचं म्हणजे पराठा लाटताना फाटणार नाही। आणि जेवढा मोठा होत असेल तेवढा हातानेच करायचं ट्राय करायचं जेणेकरून लाटण्याने लवकर फाटायला नको म्हणून। आणि एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे, तुम्ही बघू शकता। मग आपण तव्यावर टाकल्यावर एका साईडने थोडं होऊ द्यायचं आणि मग दुसऱ्या साईडने त्याला थोडं तूप लावायचं आहे जेणेकरून आणखी क्रिस्पी होईल थोडा। आलू पराठाला भरपूर तूप नसेल ना तर तो पराठा नाहीच आहे। आणि तुम्ही बघू शकता मस्त गोल्डन ब्राऊन असा कलर आला आहे आणि इकडनं पण आपल्याला मस्त तूप लावायचं आहे आणि फुल स्पीडवर होता आतापर्यंत तवा। आता आपल्याला थोडा मीडियमवर करायचा आहे आणि मस्त गोल्डन रंग येईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा किती सुंदर टेक्स्चर आलं आहे। गरमागरम पराठा दही किंवा तुमच्या आवडीच्या सॉस बरोबर तुम्ही खाऊ शकता। तर या बटरी क्रिस्पी आलू पराठ्याचा आनंद घ्या आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके बाय, टेक केअर।